करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, कसं असतं ना की एक स्त्री जेव्हा एका घरामध्ये येते ना तेव्हा ते घर नव्याने आकार घेत असतं आणि हा बदल स्वीकारताना जी स्वतःला खूप बदलते ती असते माझी सखी. आणि म्हणूनच तिच्या सुखदुःखाच्या गोष्टी जाणून घेणं, तिच्या हक्काचा वेळ देणं हे भाऊ म्हणून माझं खरंच खूप कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी घेऊन आलोय ही मानाची खुर्ची, ज्यावर विराजमान होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, आणि जी घेऊन जाणार आहे हा तिच्या हक्काचा माहेरचा आहे. तेव्हा बघूया आजच्या भागाची कोण असणार आहे हुकमाची राणी. आणि त्यासाठी मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचं. या बरं, खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि मनापासून खूप खूप स्वागत की तुम्ही या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. कसं आहे की हा जो पहिला खेळ असणार आहे ना, या पहिल्या खेळातून 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताई मात्र बाद होणार आहेत. ओके, त्याच्यामुळे कोण कोण बाद होणार आहेत त्यांनी हात वरती करा. बरं, कोण कोण पुढच्या खेळात जाणार आहेत त्यांनी हात वरती करा. बर, ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण ताई, मला तुला विचारायचं, एक तर आधी तुझं नाव सांग बरं. पूनम मांढरे. पूनम ताई, माहेर कुठलं? बिलाखेडा. कुठे आलं हे? हे जळगाव जिल्ह्यात. अच्छा, जळगावची आहेस म्हणजे. हो. बरं बरं. आणि सासर? सासर मुंबई. व्हेरी गुड. कसं काय आलं भाऊजींचं स्थळ? म्हणजे माझ्याच गावात त्यांचे मामा राहतात, मला त्यांच्याकडनं जुळलं. त्यांच्याकडनं जुळलं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? तिथेच गावी. आणि मग पोह्याचा वगैरे कार्यक्रम? नाही, जेवण. डायरेक्ट जेवण? अरे बरं आहे, डायरेक्ट जेवणच. ओके, हरकत नाही. पण मग भाऊजींना कधी पहिल्यांदा प्रत्यक्षात असं बघितलं? हा, बघितलं. ते यायचे जायचे, बघितलेलं मी त्यांना. ओके, मग पहिल्यांदा कधी भेटलात आणि असं? भेटले त्याच दिवशी ज्याशी बघायला आले. अच्छा, कसे वाटले पहिल्याच तक्षणी भाऊजी कसे वाटले? मस्त. बरं, कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी पहिल्यांदा? चित्रपट वगैरे काही दाखवलं नाही. अजून नाही दाखवला? आवडत नाही, दोघांनी आवडत नाही बघायला? नाही, आवडतं पण का नाही दाखवलं भाऊजींनी? वेळ कोणाला? त्यांना काढायचा असतो वेळ बायकोसाठी. भाऊजी चित्रपट दाखवा ना भाऊजी. हा, कुठला हिरो आवडतो? वरुण धवन आवडतो, पण एवढं काही नाही. वरुण धवन. ओके, मग भाऊजी कसे आहेत म्हणजे असे? तसेच आहे. ताली दे दे, इधर ताली दे दे आधी. हा, ऐसा. ओके, भाऊजी वरुण धवन सारखे आहात तुम्ही असं ताई म्हणाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. बरं, कसं आहे भाऊजींचा स्वभाव वगैरे? मस्त, एकदम मस्त. एकदम हो. प्रेमळ, एकदम एकदम प्रेमळ आहे, जीव लावतात आणि कधी कुणाची कमी नाही भासू दिली त्यांनी मला. आणि कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही भासू दिली. वा वा वा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आता 1 वर्ष झालं. जस्ट मे महिन्यामध्ये आमचे 1 वर्ष झालेले? हो, अच्छा, बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. खूप खूप अभिनंदन, तुझे 1 वर्ष झालेले आहेत. कोण येतं माहेर म्हटल्यानंतर? कोण वाटतं तुला डोळ्यासमोर पटकन येतं, आई की बाबा? बाबा. एक आठवण आहे माझी, ती खूप दिवाळीचा सण होता, लक्ष्मीपूजन होतं. बाबांची तब्येत थोडी खराब असते. सो त्या दिवशी माझे बाबा रिक्षा चालवत होते आणि दुपारची वेळ, घरी यायचं होतं. तर त्या दिवशी बाबांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ते त्याच दिवशी दवाखान्यात नेलं. तर डॉक्टर बोलले की म्हणजे या माणसाला तुम्ही 3 मिनटं लेट केलं असतं, 10 माणूस नसता भेटला. तर तो दिवस खूप दुःखाचा होता आणि त्या दिवशी संध्याकाळी कोणी जेवलंही नाही. बाबांना जेव्हा बघितलं त्यावेळेस कळलं की तो व्यक्ती असणं किंवा नसणं किती गरजेचं असतं. तो क्षण नाही विसरू शकत. तेवढाच एक दुःखाचा आहे. नंतर मग त्यांनी खूप भरभरून प्रेम दिलंय मला, म्हणून ते खूप काही आहे माझ्यासाठी. फर्स्ट आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. म्हणजे काय करायचंय की तुम्ही सगळ्या अशा समोरासमोर उभ्या असणार, 4 ताई इथे, 4 ताई इथे. ओके, आणि माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे, मोठा चेंडू असणार आहे. त्याचा मी टप्पा टाकणार. टप्पा टाकल्यानंतर तुम्हाला टाळी वाजवायची आणि एक ॲक्शन असणार आहे, ती करायची. ओके, ती ॲक्शन अशी आहे, टप्पा टाकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायचे आणि असं करायचं. हां, भाऊजींकडे कसं तुम्ही हट्ट करता, मला पाहिजे, हां, असा हट्ट करता ना, मला सोन्याचा हार पाहिजे, तर तो हट्ट करायचा. टाळी वाजवायचे आणि कसं करशील ताई? टाळी वाजवून
हा हा ताई कशी करशील तू? ताई वाजवायची. हा हा, अरे बापरे, कदम तालच सुरू केला. हा हा, कसं कसं करशील ताई? वाजवायची. नाही नाही, जॉगिंगला नाही जायचंय. जॉगिंगला नाही, हट्ट करायचंय. हे बघ, हे नाही. हा, ही ताई तर मस्तच करेल. हा, रेडी, 1 2 3. ओके ओके, कळले तुम्हाला सगळ्यांना? बरं, जी ताई चुकीची टाळी वाजवेल ती ताई बाद, जी ताई उशिरा टाळी वाजवेल ती ताई सुद्धा बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, सुरू करायचंय. ओके, पण आता तुम्ही म्हणाल की तू एवढा म्हणाला चेंडू आहे तर आता टप्पा टाकणार, आम्हाला ती ऍक्शन करायची आहे. चेंडू कुठे आहे? येणार. बघायचंय कसा? ये रे. बघितलं, असं आहे माझं, सगळं ऐकतो तू. हा, तर सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. पुढे पुढे पुढे. हा बघा, ऍक्शन बघा. रेडी, 1 2 3. अहो, काहीतरी घेऊन गेला होता. या ताईला जवळजवळ थंडी वाजते. हा, टप्पा टाकलाच नाही तू. हा 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 करते. काय माहित ताई, तू बाद झालेली आहेस. रेडी, चुकलं चुकलं, ताली नाही वाजवून. टाळी वाजवली नाही त्याच्यामुळे ताई तू चुकलेली आहेस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. आणि आता बघूया एक ताई बाद होणार आहे. कोणाची एक ताई बघूया. रेडी, ओके. टाळी वाजवली त्यामुळे तू ताई बाद झालेली आहेस. आणि पुन्हा एकदा पाची ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. पुढच्या खेळात आलेली आहेस. आता हळूहळू खेळ जरा कठीण होत जाणार आहे. हो. ओके, पण काय वाटतं, हुकमाची राणी होशील? हो, होईल. मी होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. या 2 ताईंचं काय म्हणणं? ताई, तुझं काय म्हणणं आहे? मीच होणार हुकमाची राणी. जरी त्या दोघी पण झाल्या तरी माझ्याच घरात जाणार आहे. तुझ्याच घरात जाणार आहेत म्हणजे? जावाय आम्ही तिघी. हा? हा? ठरवून आलेले आहेत म्हणजे? हो पण मग मला म्हणायचं, तुम्ही एकाच घरात सगळे राहता? हो. बरं, मग ह्या जाऊबाईंचा स्वभाव कसा आहे? नाही, आम्ही सगळे जावांचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे. हो. ओके. म्हणून त्या मोठ्या जाऊबाई आहे, खूप छान आहे. या मोठ्या जाऊबाई आहेत? ह्या मोठ्या जाऊबाई आहे. तुम्ही मोठ्या जाऊबाई आहेत? 3 नंबर आहे. 2 नंबर काल आल्या होत्या, इंडक्शन घेऊन गेल्या. अरे, पूर्ण फॅमिली चाललेली आहे इथं. अरे, बाकीच्यांना पण जरा काहीतरी मिळू द्या. हा हा, आता आपण खेळायला सुरुवात करूया. आपल्या या खेळाचं नाव आहे खेचा खेची. हे खेचा खेची. आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही धावत जायचंय आणि तुमच्या समोर जे धाग्याचं रीळ आहे, त्या रीळातला एक धागा जो आहे तो असा पकडायचा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तो रीळ जो आहे तो पूर्णपणे रिकामी करायचा आहे. ठीक आहे? जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण रीळ रिकामी करेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. ओके, कळले तुम्हाला? नक्की सुरू करायच्या खेळाला. चला तर मग सुरू करूया. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचं आहे. 1 2 3. चढा ओढीत चढवीत होते
चढाओढीनं चढवीत होते गपाई मी पतंग उडवीत होते गपाई मी पतंग उडवीत असं चाललंय गुंतागुंत, कळलं? संसार पण असाच असतो, है की नाही? काय म्हणते? इकडे सरका. मी कुठे सरकू? तुम्हाला नाही हो यांना. मला नाही. हा ठीक आहे, मला वाटलं मला बोल लवकर, पटापट पटापट पटापट. मोठ्या जाऊबाईंचं होत आलंय, मोठ्या जाऊबाईंचं होत आलंय, मोठ्या जाऊबाईंचं होत आलंय. हा त्यांना ते घेऊन जाणार मायक्रोवेव्ह. आमच्यात करत आहे ना. तुमच्याच घरात, हा ते तुमच्याच घरात येणार आहे माहिती आहे, पण तुम्हाला मिळेल ना. पण तसं काय नाही, आमचं सगळं सेम सारखंच आहे. रडवते ताई, रडवतेत मला. हा आणि पूर्णपणे रीड रिकामी झालं की मागे यायचंय धावत धावत आणि हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा मजा येते, खूप मजा येते. खूप मजा येते ना. हात वरती करायचंय. हा होऊन जाऊ दे. हा फक्त हा तोडू नकोस आमची दोरी. हा हा शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड. हा खिच 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 खिच. लवकर 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 खेचा खेच. झालं हिचं? अरे मोठी जाऊ झाली ना तिथं. लवकर लवकर. आणि वेळ संपलेली आहे आणि अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. पूनमताई आणि स्वातीताई या खेळातून मात्र बाद झाले. पण सन मराठीकडून तुम्हाला मिळते भेटवस्तू. एकाच घरातल्या 3 जावा केलेल्या शेवटच्या खेळाकडे. आणि आता मजा येणार आहे शेवटच्या खेळामध्ये. पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 3 जावा गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. जावाबाई शेवटच्या खेळाकडे. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर आणि भाऊक करणाऱ्या अशा भागाला, ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. बरं कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? कोण येतं? जे मनसोक्तपणे जगता येईल ते म्हणजे माहेर. सासरी होते पण जिम्मेदाऱ्याचं जे बोज असते ते सासरी होतेच. कितीही म्हणू दे मुली की नाही मी सासरीमध्ये खुश आहे, पण जे माइंडसेट असतो सासरी तो माहेरात नसते की आपल्याला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. हे आपल्या तिथं काहीच नसते. जिम्मेदारी म्हणजे काहीच नसते माहेरात. आपण निर्भयपणे नितळपणे जगू शकतो. जे म्हणतात ना पाण्याचा प्रवाह नितळपणे वाहतो ते फक्त माहेरमध्येच होतं. ते असं ठिकाण म्हणजे माहेर. काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेर? माहेरमध्ये माझे आता भाऊ, वहिनी, मम्मी असते. पप्पा एक्सपायर झालेत. ओके. आता हे कसं होतं? भाऊजींचं स्थळ कसं आलं होतं? आणि मग म्हणजे माहेर ह्याचं स्थळ जे आलं ते माझे पप्पा मुंबईला आले होते मावशीकडे. त्यावेळेस हे दुसरी मुलगी बघायला आले होते. म्हणजे ह्यांचा स्वभाव, सगळ्यांना मिळून मिसळून राहणे, गोड गोड बोलणे, हे सगळं त्यावेळेस वडिलांनी बघितलं होतं माझ्या. मग माझ्या वडिलांना वाटलं की अरे आपली मुलगी घरात असताना ही दुसऱ्यांची मुलगी का दाखवायली. मग ज्यावेळेस त्यांनी स्थळ आलं मग त्यांनी फोटो बघितला माझा तिथं मावशीच्या घरामध्ये. मग विचारले ही मुलगी कोण आहे. मग मावशीने सांगितलं की माझ्या बहिणीची मुलगी आहे, पण तुला काही देणार नाही. तू 8वी शिकलेला आहे, ती 12वी शिकत आहे, तुला काही देणार नाही, तू काय विचारू पण नको. तरी पण म्हटलं एक गोष्ट विचारा. मग विचारल्यानंतर वडील म्हणले हा ठीक आहे या बघायला. वडिलांना ते पहिलंच आवडलं होतं, त्यामुळे वडिलांना आवडले म्हणल्यावर मलाही आवडलं होतं. कारण वडिलांनी मला माझ्या त्या हाताच्या फोडासारखं जपलेलं होतं. कधीही कुठलीही गोष्ट कमी नव्हती. मग त्यावेळेस आले त्यांनी बघायला, बघितले मला लगेच, मग पसंत केले. त्याच दिवशी साखरपुडाही झाला आमचा. त्याच दिवशी त्यांनी एवढी घाई केली की हा नंतर आम्ही गेलो तर ह्यांनी नाही म्हटले तर लगेच 2 महिन्यात लग्न पण झालं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की ज्यूस सेंटर आहे आमचं असं सांगितलेलं. मग ज्यावेळेस लग्न झालं त्या दिवशी मला काय असं कळतच नव्हतं, कारण मी 18 नुकतंच हे केलं होतं हेच. आणि लाडात वाढलेली शेंडफळ आहे मी घरामध्ये. मग ज्यावेळेस लग्न झालं आमचं आणि ज्यावेळेस त्यांनी मला घेऊन गेले कोल्हापूरमध्ये आणि मी एंट्री केली त्यांच्या इथं तर झोपडपट्टी होती. एकदम शॉक झाले हे बघून सगळं. तरी पण वडिलांना कॉल केला, म्हटलं असं असं आहे, हे जे सांगितलं ते नाही आहे इथं.
त्यांनी झोपडपट्टीमध्ये राहतात. कधी आम्हाला असं बाहेर टॉयलेटला जाऊन पण माहीत नव्हतं, पण तिथं मी ते टॉयलेटला बाहेर जात होते. मग वडिलांनी त्यांना पैसे दिले आणि म्हणले माझी मुलगी काहीतरी राहणार नाही आहे, ते एकदम लाडात वाढलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे घर घ्या. मग त्यांनी बाबांनी पैसे हां. दिले. आणि त्यावेळेस असं एकच होतं की नाही, वडिलांनी करून दिले, आपल्या माहेरचं नाव खराब करायचं नाही, काही होऊ दे, ॲक्सेप्ट करायचं सगळ्या गोष्टी आणि मोठं व्हायचं, हेच डोक्यामध्ये होतं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, DED कम्प्लीट केलं 12वी नंतर ब्युटिशियनचा कोर्स पण केला कम्प्लीट. त्याच्यानंतर आम्ही बेळगावला शिफ्ट झालो. तिथं आता माझं 2 मजली बिल्डिंग आहे. स्वतःची? हो, स्वतःची 2 मजली बिल्डिंग आहे. 1 गुंठा जागा असाच घेऊन ठेवलेला आहे आणि हे सगळं मी माझ्या वडिलांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. मला ह्युमन लाईफ जगायची, म्हणजे हाऊसवाईफ जगायची लाईफ खूप आवडत होती, पण मी आज हाऊसवाईफ नाही आहे, मी बिझनेस वुमन आहे. वा. हां. लग्नाच्या आधी कुठलेही काम करत नव्हते, कुठलंही नाही. साधं ताट देखील माझं जेवलेलं उचलत नव्हते मी. मग आई ओरडायची, सासरी गेल्यानंतर सासू हे करणार ते करणार, तुला करावंच लागेल कामं, शिक तू कामं असं. पण वडील म्हणायचे माझी चिमणी भूर म्हणून उडून जाईल, कारण त्यावेळेस काय करणार आहेस असं. आता प्रत्येक क्षणी वडिलांची आठवण येते. हे मी समजू शकतो की काय परिस्थितीतून जाऊन तू स्वतःला उभं केलंयस आणि आज एक बिझनेस वुमन म्हणून तू आज स्वतःला प्रस्थापित. सगळे माझ्या नावाने माझ्या मिस्टरांना ओळखतात आता बेळगावमध्ये. वा, एकदा जोरदार आहे ताईंसोबत. मी काय बोलूया, ॲक्च्युली मी पण खूप भावूक झालो आहे तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून आणि तुझा हा सगळा प्रवास ऐकून. आणि नक्कीच कोणातरी तुझा हा प्रवास नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ओके, आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया आणि आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. काय करायचंय, तुमच्यासमोर 5-5 कप आहे. ओके, 5-5 कप आहे आणि फुगा दिलेला आहे. हा जो फुगा आहे हा फुगा असा फुगवायचा आहे. नाही यायचंय, पुन्हा असा फुगा फुगवायचे, पुन्हा असं कप उचलायचे, पुन्हा त्या भांड्यात नेऊन टाकायचे. 5च्या कप त्या भांड्यात नेऊन टाकल्यानंतर जागेवरती यायचं आणि हात वरती करायचं, म्हणजे आम्हाला कळेल पहिली दुसरी तिसरी ताई कुठली. 1 2 3. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला. हा, कप पडलेला आहे तो उचलून पुन्हा आणायचंय. ताई तुझा पहिली ताई तुझा हा कप तसा उचलून मागे आणायचंय. हा, लवकर 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 लवकर. हा, हात वरती करायचा मागे येऊन. हा, तो कप उचलायचा आहे, लवकर पुन्हा मागे यायचंय. हा, लवकर. हा, शाबाश. हा, तसाच मागे यायचंय आणि हात वरती करायचंय. अजून एक राहिलेलं आहे, अजून एक राहिलेलं आहे, लवकर. हा, लवकर. व्हेरी गुड. हा, ये शाबाश. हा, ये हा, लवकर येऊन हात वरती करायचंय. हा, व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोर आहे. जी 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे जयश्री ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे रुपाली ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि रुपाली ताई, तुला मिळते सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे या घरातली मोठी जाऊ वैशाली ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस, तसं कुठला हुकूम तुला इथे आज सोडावा असं वाटतोय?
मला आज इथे एक हुकूम सोडावासा वाटतोय की जागोजागी शौचालय उभारले गेले पाहिजे, जेणेकरून महिलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांना अडचणी येणार नाही. कुठे प्रवास करताना किंवा कुठे जायचं असलं की महिलांना खूप टेन्शन येतं की जावं कुठे आता आपण, जर काही वाटलं तर. त्याच्यामुळे जागोजागी शौचालय उभारले गेले पाहिजे. नाही नाही ताई, आणि हे करेक्ट आहे, हे बरोबर आहे, कारण हा फार मोठा खरं तर प्रॉब्लेम आहे. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे अगदी मनापासून सांगतो की 16 सख्यांचा हा कार्यक्रम म्हणजे ना माझ्यासाठी म्हणजे पुण्याची शिदोरी आहे. कारण संसारासाठी वाहून घेतलेल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरती हसू आणणं, ह्यापेक्षा पुण्य ते काय असतं, हो की नाही? आणि हे पुण्य मला आयुष्यभर कमवायचं आणि हीच माझी इच्छा आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.